हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही रिटर्न पुणे जाणार आहे आणि आज सकाळीच बघा प्रिशा उठल्याबरोबर हा ड्रेस घालून बसली आहे, म्हणजे आंघोळ केली, तिने प्रॉपर रेडी झाली आहे आणि त्याच्यानंतर तिचं असं म्हणणं होतं की मी हाच ड्रेस घालणार आहे. सो आता ही रेडी झाली. प्रिशा तुला गरम नाही होते की या ड्रेसमध्ये? नाही. आणि उठल्याबरोबर हेच चालू झालं पुन्हा कालच्या सारखंच की मला खुशी दिदी पाहिजे, तिला बोलवा तिला बोलवा, कंटिन्यू हेच चालू आहे. आणि उठली किती वाजता ती? 7:30 वाजताच उठली बघा. इथे घरी तर लवकर उठत नाही पण इथे 7:30लाच उठली. झोप झाली तुझी? अच्छा, ऊन आलं म्हणून उठले मी, असं तिचं म्हणणं आहे. सो चला तर मग आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करू. जसं की आधी पण मी तुम्हाला काही ब्लॉग्समध्ये सांगितलं आहे की जेव्हा पण इथे येते ना प्रिशा, तर तेव्हा मम्मी जेव्हा पण पूजा करण्यासाठी बसते तर तेव्हा मम्मीच्या बाजूला जाऊन बसते प्रिशा आणि तिथून एक एक देव घेणं चालू असतं तिचं, किंवा मम्मी जसं जसं करेल तसं तिचं करणं चालू असतं. सो आजही ती तेच करत होती आणि त्यानंतर मात्र ती वाट पण बघत होती की खुशी कधी येणार आणि मम्मीला विचारत होती की हे कोणते देव आहे, ते कोणते देव, असं जे कंटिन्यू मम्मीची जोपर्यंत पूजा चालू होती तोपर्यंत तिचे कंटिन्यू क्वेश्चन्स विचारणे मात्र चालू होते. आणि हे बघा, ज्याची प्रिशा वाट बघत होती तिला मस्ती करण्यासाठी पाहिजे होती खुशी, आल्यानंतर दोघींचं कंटिन्यू असा धिंगाणा चालू होतं. त्यांना कितीतरी सांगितलं मी की असं उड्या नका मारू, पण तरीही त्यांचं चालूच होतं ते. मग मी पण असं म्हटलं की ठीक आहे जाऊ द्या, आता आम्हाला रिटर्न जायचं तर यांना जेवढी मस्ती करायची तेवढी करू द्या. सो इथे यांचं असं काहीशी मस्ती चालू होती. आणि त्यानंतर मग मी आणि राहुल निघालेलो बाहेर जाण्यासाठी. इथेच एक मंदिर आहे देवीचं, सो तिथे आम्ही गेलेलो, मी, राहुल आणि प्रिशाला पण आम्ही घेऊन गेलेलो. पण नंतर निघताना प्रिशा अशी म्हटली की आता खुशी दिदीला पण माझ्यासोबतच घेऊन जायचं, कारण की तिला अशी भीती होती जर मी हिला एकटीला सोडली तर ही घरी चालले जाईल. त्यामुळे मग आम्ही तिलाही सोबत घेऊन गेलेलो. तिथलं रेकॉर्डिंग मात्र मी करू नाही शकले कारण की तिथे एक प्रोग्राम चालू होता. सो काही जास्त रेकॉर्ड नाही केलं मी, जस्ट आम्ही तिथे गेलेलो, दर्शन वगैरे केले आणि लगेच रिटर्न आलेलो. आणि नेहमीप्रमाणे जेव्हा पण मी माझ्या माहेरून निघते तर मम्मी इमोशनल होऊन जाते. सो आजही मम्मीचं तेच झालेलं आणि मी मम्मीला नेहमी समजावत असते आणि आधीच सांगत असते की मम्मी तू रडू नको निघताना, पण मम्मीचं ते बाय डिफॉल्ट होऊनच जातं. आणि आमचं लंच वगैरे सगळं झालेलं होतं आणि गाडीमध्ये आम्ही सगळं सामान पण ठेवलेलं आणि इथे प्रिशा सगळ्यात आधी गाडीमध्ये जाऊन बसलेली आणि सोबत खुशीलाही घेतलेलं. आणि नंतर मग तुम्हाला जसं मी सांगितलेलं लास्ट ब्लॉगमध्ये की इथे आल्यानंतर प्रिशाच्या खूप जास्त ओळखी, आणि जेव्हा पण आम्ही जातो ना रिटर्न तेव्हा अशा सगळ्या आजी, सगळ्या काकू वगैरे येतात तिला बोलण्यासाठी की जाते का बाई तू, आता कधी येणार वगैरे, तिची इन्क्वायरी करण्यासाठी. सो इथे ह्या आजी पण आलेल्या आणि तिला विचारत होते की चल वगैरे, मी येऊ का, असं त्यांच्या गप्पा चालू होते प्रिशासोबत. आणि तिचं हेच म्हणणं होतं की माझ्यासोबत मी खुशीलाही घेऊन जाणार आहे. सो ती अजिबात तिला उतरवू देत नव्हती की तू इथेच बस म्हणून, आणि मलाही म्हणत होती की तू पण बस आणि आपण हिला आपल्यासोबत घेऊन जाऊ म्हणून. कसं तरी प्रिशाला कन्व्हिन्स केलं आणि मग आम्ही निघालेलो फायनली पुण्याला जाण्यासाठी. आणि प्रिशा तर एवढी जास्त रडली कंटिन्यू अर्धा पाऊण तास तरी रडली आणि रडून शेवटी झोपून गेली. सो म्हटलं ठीक आहे, आता झोपली तर तेवढी शांत तरी होईल. पण आता माहिती नाही, आता झोपेतून उठल्यानंतर पुन्हा तिचं तेच चालू होईल की मला नानीच्या घरी जायचं आहे किंवा मला खुशी पाहिजे, असं काहीसं तिचं. आता माहिती नाही आम्हाला. आम्ही रस्त्याने आहे ना ठिकठिकाणी रसवंतीचे स्टॉल होते. सो प्रिशाचं असं चालू होतं की मला रस प्यायचं आहे, म्हणून मग आम्ही इथे एका ठिकाणी रसवंती स्टॉलला थांबलेलो आणि इथे मस्त असा उसाचा रस होता. आणि आम्हाला सेकंड थॉट असाही आलेला की ठीक आहे आपण इथे थांबलो, थोडंसं असं प्रिशाचं लक्ष डायव्हर्ट होऊन जाईल, म्हणजे तिला तेच आठवणार नाही की झोपण्याच्या आधी ती का रडत होती. पण मस्त थंडगार उसाचा रस पिल्यानंतर आम्ही मात्र पुन्हा आमच्या प्रवासाला कंटिन्यू केलं. यावेळेस आहे ना आम्ही दुपारीच निघालेलो, म्हणजे 11:30 पावणे 12ला निघालेलो आम्ही. आणि त्यामुळे असं दुपार जसं जसं होत होती तसं थोडंसं असं वाटत होतं की रस्ता लवकर कटत नाही, म्हणून थोडंसं असं कंटाळा आल्यासारखं होत होतं की कधी हा रस्ता कटेल. म्हणून मग राहुलने ते छान असे सॉंग्स प्ले करून दिलेले होते आणि इथे प्रिशाची मस्ती चालू होती आणि तिच्यासोबत थोडीशी तिला मीही कंपनी देत होते जेणेकरून तिला बोर नको व्हायला. आणि प्रिशाला कंपनी देता सोबतच मी राहुलशी गप्पा मारत होते जेणेकरून राहुलला बोर नको वाटायला. सो काही वेळेस प्रिशासोबत मस्ती, काही वेळेस राहुलशी गप्पा मारणं, असं माझं कंटिन्युअसली चालू होतं. आणि सोबत मला जसं जमेल तसं मी रेकॉर्डही करत होते.
आणि इथे प्रिशाच्या डान्सच्या स्टेप्सवरनं तुम्हाला समजलंच असेल की ती कोणत्या गाण्यावरती इथे डान्स करते. पूर्ण जर्नी प्रिशाचं तर अशीच मस्ती चालू होती. पण मात्र जेव्हा आम्ही पुण्यामध्ये एंट्री केली तर तेव्हा प्रिशा झोपलेली आणि आम्ही बरोबर ट्रॅफिकच्या वेळेस एंट्री केलेली म्हणून आम्हाला ट्रॅफिकही बऱ्यापैकी लागलेली. चला तर मग यासोबत आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.